आपल्या इकडे काय झालेलं आहे, शेती जास्त करून कोण लक्ष घालत नाही. ज्याला आलं करायचे किंवा कुठलंही पीक असू दे, त्याचं एक शेड्यूल आहे. बारक्या पोराला जसं खायला लागतं त्याला पण तसं खायला लागतं. थोडक्यात 15 तारखेच्या आसपास म्हणा, अमावस्या झाली की 2 दिवसांनी आणि पौर्णिमा झाली की 2 दिवसांनी एक कीटकनाशक बुरशीनाशकचा प्लेन हात होत होता. आणि आल्याला लागू नाही म्हणून पहिल्यांदा आपण काळजी घेतली पाहिजे. लागल्यावर औषध सोडण्यापेक्षा लागू नाही म्हणूनच आपण पहिल्यांदा हे केलं पाहिजे. आलं असो किंवा ऊस असो, तुम्हाला उत्पन्न जास्तच निघणार. भाऊभाऊने केलं तर सगळं काय होऊ शकतं हे आज करून दाखवलं सगळ्यांना. की घरातल्यांची जर साथ असली, भावाची साथ असली तर शेती करण्यात काय अडचण नाही. नमस्कार मित्रांनो, ऋषिकेश शिंदे व्लॉग्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आल्याचा चर्चेत असलेला प्लॉट म्हणजे सातारा जिल्ह्यातील पुसेगाव या गावामधील चर्चेत असलेला प्लॉटवर आत्ता आपण आहोत. आणि आपण बघू शकाल तिथे नांगरलेला आहे आणि तिथला प्लॉट गेलेला आहे आणि तिथे त्यांना भरघोस होतं उत्पादन झालं आहे. आणि हा प्लॉट बघतोय तर हा त्यांनी प्लॉट ठेवलेलाच आहे, खोडव्यासाठी ठेवलेला आहे. तर दोघा भावाभावांनी मिळून आल्याचं भरघोस उत्पादन घेतलं. तर त्या दोघांचं भावाभावांचं नाव आहे अजय जगदाळे आणि सुजय जगदाळे. या दोघा भावांनी मिळून आल्याच्या क्षेत्रामध्ये योग्य खत व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, याचा समतोल राखून भरघोस उत्पादन घेतलं. आणि हा प्लॉट आता चर्चेत देखील आहे. कसं त्यांचं संपूर्ण नियोजन होतं, काय त्यांनी प्लॅनिंग केलेलं, आले लागू नये म्हणजेच रोग नियंत्रण असेल त्याच्यावर कशी काळजी घेतली, अभ्यास कुठून केला याचा याची संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. चला तर मग या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यामागचं सिक्रेट काय काय आहे. दादा नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा मला तुमचा परिचय द्या. नाव सुजय रवींद्र जगदाळे, राहणार पुसेगाव, तालुका खटाव, जिल्हा सातारा. माझं नाव अजय रवींद्र जगदाळे, राहणार पुसेगाव, तालुका खटाव, जिल्हा सातारा. दोघे भाऊच. मला सांगा की मग आल्याचं नियोजन कसं काय केलं सुरुवातीला? आल्याचं नियोजन मी नोकरीला असून उडवला. मी काय करणार, नोकरी सोडली आणि परत शेतीकडे, पारंपरिक शेतीकडेच वळालो मी. आणि त्यात बाकीच्यांचं बी यूट्यूबवर, मोबाईलवर बघत होतो मी. कडेपूर साईड असेल किंवा इकडे असेल, बरं, हे आले भरपूर प्रमाणात उत्पन्न काढतात म्हणून आपण पण ठरवलं की उत्पन्न काढायचं. मागच्या वेळेस पण भरपूर 1100 किलोची लागण होती आपल्याला. नाही म्हटलं तरी खोडव्याला 68 गाड्याचा उतार पडला. बरं. त्यात काय चुका झाल्याला टाळून आम्ही परत इकडे लागण करून त्यातलंच बेणे घेऊन त्यात केलं आम्ही. भरीवर जोर देऊन सेंद्रिय खत, परत रासायनिक आपले वॉटर सोल्युबल वापर करून त्याच्यावर आपण उत्पन्न काढलेलं आहे भरपूर. म्हणजे जमिनीची मशागत असेल हे करून आपण लक्ष केंद्रित करून आपलं काढलेलं आहे. त्याच्यावर आपण येऊयाच खत व्यवस्थापन वर त्याच्यावर वगैरे. सुरुवातीला मला सांगा की पूर्व मशागत कशा प्रकारे गेली, क्षेत्र कुठलं निवडलं तुम्ही? क्षेत्र हे एक 90 जरा नवरान असल्यामुळे आपण काळवटच व्हायची चुनखडी क्षेत्र आहे जरा. त्याच्यावरच आपण पहिल्यांदा फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान नांगरट करून टाकली. हे क्षेत्र ना पलीकडचं? हे सगळं क्षेत्र थोडीशी हलकी जमीन आहे. त्या पायपीच्या अलीकडे ना? हां, पाईप जराशी हलकी जमीन आहे. आणि मार्चच्या आसपास नांगरट करून टाकली. नांगरट करून परत 8 एक ट्रायला शेणखत टाकलं. बरं. आणि परत शेणखत टाकल्यावर 50 दिवसाचा गॅप देऊन परत आपण एक नांगरट केली, रोटरून परत एक नांगरट केली. आणि परत मग 15 मेच्या आसपास रोटरून बेड सोडून लागण केली. बेन निवडताना कुठलं निवडलेलं? ते जुनच? हां, बेन अमोल जाधव म्हणून व्यापार आहेत आमचे ते. बरं. अमोल जाधव किंवा सुजित कदम म्हणून आहेत, त्यांच्याकडून आम्ही बेनं, त्यांनी आम्हाला गॅरंटेड बेनं कडेपूर साईडचं दिलेलं. बरं. बेनं पण चांगलं होतं. बेनं 50% बेनाचा रोल राहतो ह्याच्यात. बरं. त्याच बेण्यावर ही केली, लागण केली. आणि त्याच बेण्यातलं दुसरं आता ज्या मागच्या वर्षीची बेन आहे त्यातलंच हे बेन आहे. त्याच्यावरच आता हे एवढा आपण ॲव्हरेज काढलेला. आता मला सांगा की किती जागेत आल्याचं नियोजन केलेलं तुम्ही? आत्ता आपण टोटल 26-27 गुंठ्यात आल्याचं लागण केली. त्यातलं 26-27 गुंठ्यातले. आणि त्यात हे काय 18 गुंठ आहे. 18 गुंठ्यात आपल्याला नाही, 18-19 गुंठ थोडक्यात. त्यात नाही म्हणजे आपल्याला गुंठ्याला 800 किलोचा उतार पडला. गुंठ्याला 800 किलोचा? हां, गुंठ्याला 800 किलोचा. 10व्या महिन्यात. आणि 10व्या महिन्यात सरासरी आपल्या भागात खोडव्याला माणसं एवढा उतार काढतात. पण आपण भरी जास्त घालून आणि नियोजनबद्ध हे केल्यामुळं आपल्याला 800 किलो 10व्या महिन्यात उतार पडला. आता मला सांगा की ज्यावेळेस तुम्ही लागण केली, लागण करताना कोणती काळजी घेतली? लागण करताना आपण
लागण पावसाचं जसं 15 मे योग्य लागेल. हम्म. 15 मे ते 16 मे. 15 किती तारखेची लागण आपली? 15 मेची लागण आहे आपली. बरं. 15 मे नंतर मग कधी पण लागण करावी. लईत लई जून महिन्यात लागण केली तर शक्यतो उतार पडत नाही. हम्म. 15 मेला लागण केली की मान्सून महिना जातो बदलायला. 15 जून पर्यंत वातावरण बदलतं. हम्म. आर्द्रता असल्यामुळं उगवण क्षमता पण वाढते आणि हम्म. जोर पण खाता आलं. हम्म. त्याच्यामुळे 15 मे 16 मे योग्य म्हणजे लागणीसाठी योग्य काळ आहे. किती दिवसांनी काढलं आपलं आलं? आलं आपलं बघा ना आता 15 मे म्हणजे नाही म्हणजे ते 10-10.5 महिन्यात आलं काढलं आपण. 10.5 महिन्यात. 10.5 महिन्यात आलं काढलेलं आहे बेण्याला. साधारणतः किती लागलं आपल्याला आलं? बेणे किती लागलं? बेणे आपण ह्याच्यात 600 किलो बेणे बसवलेलं. हम्म. 600 किलो आपण घेतलेलं घेताना हम्म. त्यात बेणे परत लावताना काय जुना गड्डा काय खराब इकडे तिकडे होऊन जातं. हम्म. त्यासाठी आपण 600 किलो हम्म. 600 किलो निवडलेलं बेणे. त्यानंतर मला सांगा की तुम्ही जे सुरुवातीला बेड वगैरे टाकले तर बेडचं अंतर वगैरे किती ठेवलेलं? 4.5 फुटीच आपण बेड टाकलेली. आपण आपल्याला भरी जास्त घालायचं होतं त्याच्यामुळे आपण बैलाने बेड सोडली पहिल्यांदा. बरं. माती भरपूर लागावी म्हणून. हम्म. बैलानं बेड सोडून मग लागण केली. बायकांकडून लागण करून घेतली. लागण करून घेतली. मला सांगा की आल्याचं क्षेत्र आलं पीक म्हटलं की भरपूर रिस्क असतं त्यामध्ये. हां, तर मला सांगा की साधारणतः भांडवल किती लागलं आणि रिस्क कोणती कोणती होती असते आपल्याला या आल्या पिकामध्ये? भांडवल शेणखत घरचं असल्यामुळे भांडवल बघा तुम्हाला सांगतो 1.5 लाख रुपये भांडवल लागले. बरं. सगळा टोटल खर्च हम्म. म्हणजे खतं असतील, मशागत असेल, शेणखत असेल, बियाणं असेल, सगळं भांडवल लागलं एवढं. 1.5 लाख रुपये भांडवल. मला सांगा की सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही आलं लावलं त्यानंतर कशी कशी काळजी घेतली, कसं कसं नियोजन केलं, खत व्यवस्थापन कसं होतं? आलं आपण कीटकनाशक बुरशीनाशकमध्ये बुडवून पहिल्यांदा घेतलं. बरं. कीटकनाशक बुरशीनाशक बुडवून घेतल्यावर लागण केली. त्याचा काय बुरशीनाशक कीटकनाशकाचा कालावधी नाही म्हटलं तरी लागणीपासून 10-12 दिवस राहतो. बरं. तिथनं पुढं आपण ट्रायकोसोडो त्याला दिलं. ट्रायकोसोडो दिल्यानंतर लगेच 3-4 दिवशी एक ह्युमिकचं आपलं व्हायचं मुळी दिसायला लागलं ह्युमिक दिलं. बरं. ह्युमिक दिल्यानंतर NPK बॅक्टेरिया एकदा सोडला. बरं. आणि परत असं 5-6 दिवसाच्या गॅपनं 19 समान वाढ व्हावी यासाठी दिलं. परत आपल्याला कीड जरा जाणवली. आमुषा पौर्णिमेला एक आपली फवारणी असायची. बरं. आमुषा झाली की 3 दिवसांनी, पौर्णिमा झाली की 3 दिवसांनी, असं आपलं शेड्यूल होतं. त्यात मध्ये आधी टॉनिकचा एक हात व्हायचा असं होतं. आणि प्रत्येक महिन्याला आपली भर पडायची. 27-28 दिवसावी आपली भर पडावी. बेसल डोस टाकून आपली भर पडत होती. असं आपलं 6 भांडी जोपर्यंत आहे तोपर्यंत चालला. म्हणजे असं 5.5-6 महिन्यापर्यंत खत व्यवस्थापन चाललेली. कसं शेड्यूल असायचं? आता 1 तारखेला समजा 1 तारखेला जर फवारणी केली तर 15 तारखेला एक व्हायची. परत 30 तारखेला एक व्हायची. त्याच्या आधीमध्ये जे गॅप आहे त्यात एक टॉनिकचा हात व्हायचा. आणि आमुषा पौर्णिमा थोडक्यात 15 तारखेच्या आसपास म्हणा. आमुषा झाली की 2 दिवसांनी आणि पौर्णिमा झाली की 2 दिवसांनी एक कीटकनाशक बुरशीनाशकचा प्लेन हात होत होता. म्हणजे कंटिन्यू फवारणी आपली चालू होती. आणि आठवड्याला आपलं 1261 असेल किंवा 1340, 13-052 असेल किंवा अजून भरपूर ग्रेड आहेत. अशा स्टँडर्ड कंपनीच्या ICL असो किंवा यारा K+ अशा वापरत होतो आपण. जसं की तुम्ही म्हणताय अमावस्या पौर्णिमा झाल्यानंतर तो आम्ही सगळं हे करायचो, त्यावेळेस का करणं गरजेचं आहे आपल्याला कीड नियंत्रणासाठी वगैरे? काय आहे, आम्ही मागच्या वेळेस पण आलं लावलेलं. बरं. त्याला पण अमावस्या पौर्णिमा झाली की कीडचं प्रमाण भरपूर वाढायचं. आम्ही आधी पण फवारणी करायचो. आता आपण रानात आलो की दिसायचं की बाबा आज कीड पडली म्हणून आपण उद्या मारायचं औषध. पण परत अमावस्या झाली किंवा पौर्णिमा झाली की आपल्याला परत कीड दिसायची. त्याच्यामुळं आम्ही एक स्टँडर्ड शेड्यूलच ठेवलं की बाबा ना अमावस्या झाली की 3 दिवसांना हातच मारायचा फवारणीचा. मग ती पडू अगर ना पडू. त्याच्यानं आम्हाला रिझल्ट पण भेटला आणि खर्च पण कमी झाला, वेळ पण वाचला. माती कशा प्रकारची असावी जर आपल्याला आलं पीक करायचं असेल तर? माती आपली हलक्याच रान असावं थोडक्यात. लय पण काळवाट नसून आहे. पाणी धरून राहते रानात. आणि चिकट माती नसून आहे. आणि लागायला ताप देतं थोडक्यात. हलकीच माती असावी. जेवढी हलकी माती तेवढी. आणि निचऱ्याची जमीन असावी, पाणी साठवून राहणार. आळवणीचं शेड्यूल कसं होतं तुमचं? आळवणी 5-5 दिवसांना लागल्यानंतर थोडंसं वर दिसायला आलं की आळवणी असायची. शक्यतो आम्ही खालनं बुरशीनाशक रासायनिक सोडतच नाही. जैविकवरच बऱ्यापैकी भर देतो. जैविकवरच कशावर भर देता तुम्ही? ट्रायकोसोडो म्हणजे जैविक जी बुरशीनाशक आहेत ट्रायकोसोडो ती जमिनीतून महिन्यातून एकदा होतो. म्हणजे सोडतोच आपण काय जरी झालं तरी. रासायनिकनं काय कालावधी राहतो, 8-9 दिवस राहतो. परत आलं परत ती सोडायला लागते. त्याच्यामुळे प्लॉट पण कुचमतो, मुळेला झटका बसतो. त्याच्यामुळे ट्रायकोसोडोवरच आपण जास्त भर देतो.
आता तुमचा एवढा सगळा अभ्यास झालेला दिसतोय, मला सांगा की या आले क्षेत्रात तुम्ही कधी बसनाय आणि काय काय अनुभव आला? आले क्षेत्रात मी मागच्या 2 वर्षापासून आहे. बरं. गावात आमच्या पण उत्पन्न काढणारे भरपूर माणसं आहेत. हं. त्यांचं पण बघून आपलं बी आमची पण इच्छा होती की आपलं पण असं नाव झालं पाहिजे की बाबा आपण उत्पन्न काढले. हं. त्याच्यामुळं आल्याचा मी असा यूट्यूब म्हणा काय म्हणा ज्या शेतकऱ्यांनी आले भरपूर काढली त्यांची गाठ घेतली. जसं आळसेंचं अक्षय पाटील असतील, श्रीनाथ कृषी समूह उद्योग हं. आळसेंचं, परत पुशेगावचे सागर देशमुख असतील, चिमणगावचे सागर भगत असतील, हं. यांचं मोलाचं मार्गदर्शन लागलं आपल्याला हं. की बाबा सांगणं असं नाही, असं केलं पाहिजे, काय गोष्टी खताच्या ह्या त्या बेसोडोस असेल, वेळेवर खतं सोड टायमिंग, त्यांचं मार्गदर्शन भरपूर लागलं आपल्याला. आता आपण बघतो की खत व्यवस्थापन, खत नियोजन, शेड्यूल बरोबर असणं महत्त्वाचं आहे. पण काही जणांचं काय होतं की शेड्यूल वगैरे चुकतात, म्हणजे कधी पण औषध मारायचं, कधी पण काही पण करायचं असं त्यांचं चालू असतं. त्यांच्याबद्दल काय सल्ला असेल तुम्हाला? नाही काय आहे, आपल्या इकडे काय झालेलं आहे, शेती जास्त करून कोण लक्ष घालत नाही. हं. ज्याला आलं करायचे किंवा कुठलंही पीक असू दे, त्याचं एक शेड्यूल आहे. बारक्या पोराला जसं खायला लागतं त्याला पण तसं खायला लागतं. हं. असं काय नाही उठलंय दिसलंय दुकानदारांनी तुम्हाला सांगितलंय जाऊन औषधं सोडा, हं. ही काय होत नाही. प्रत्येक स्टेजला वेगवेगळ्या ग्रेड गेल्या पाहिजेत, हं. त्याशिवाय उत्पन्न निघत नाही आणि ही पण होत नाही. हं. त्याच्यामुळं माणसानं शक्यतो 2 महिने लक्ष दिले आणि परत दर राहिला नाही, काय नाही राहिलं, हं. तर तसं करण्यापेक्षा उत्पन्न तुम्ही जास्त काढला आणि दर कमी असला तरी पैसे कव्हर होऊन जातात. हं. आणि दर जास्त आणि उत्पन्न जास्त निघलं तर मग तर काय सगळ्यांनाच माहिती, काय पैशाचं काय भरपूर पैसे होतात. सुरुवातीला किती दिवस आपल्याला लागण केल्यापासून काळजी घ्यावी लागते? 5.5 महिन्यापर्यंत आपण काळजीच घेतली पाहिजे आल्याची. हं. जोपर्यंत भांडी पडत नाही तोपर्यंत काळजीच घेतली पाहिजे. हं. हं. शक्यतो आल्याला संध्याकाळचंच पाणी दिलं पाहिजे. हं. वातावरण शांत झाल्यावर हं. त्यानं जरा आवाज फरक पडतो. उन्हाच्या तापीनं ऊन खालनं गारवा असल्यामुळं पिकाला वाज झटका बसण्याची शक्यता असते. पावसाळ्यामध्ये कसं नियोजन असतं संपूर्ण? पावसाळ्यामध्ये तुम्हाला सांगतो आमचं वैयक्तिक तर नियोजन, पाऊस असो काय असो, जे शेड्यूल ठरलंय त्याप्रमाणे. आता आम्ही जरी सोडलं, आमचं तरी काय ते 2-3 वेळा फवारण्या पण वाया गेल्यात, औषध मारून पाऊस आलेला. बरं. त्याच्यामुळं काय जे ठरलंय ते करायचो आम्ही. खालनं खतं सोडणं असू द्या किंवा काय असू द्या, मग ते लिच आउट होऊ नाही तर काय ती खतं सोडायचो आपण. आता तुम्ही ड्रिपचा वापर करता का कसं काय? नाही, आपण आलं ड्रिप सिंगल लॅटरल आहे आपला. बरं. 20 mm चा, त्याच्यावरच आहे आपलं. काय जणांची समज असते डबल लॅटरल, काय त्यांच्यानुसार त्यांचं काय वैयक्तिक मत असेल त्याच्यानुसार, पण आपलं सिंगलच असते, सिंगल लॅटरलवर चालतं आपलं. बरं. आपण बघतोय की ड्रिपचं शेड्यूल संपूर्ण यामध्ये जसं की तुम्ही म्हटलं एवढं संपूर्ण नियोजन करता. खत व्यवस्थापन करताना तुम्ही संपूर्ण माहिती सांगितली. आता मला सांगा की पाण्याचं व्यवस्थापन असणं किती महत्त्वाचं आहे आपल्याला? पाण्याचं व्यवस्थापन म्हणजे काय आहे, आपण आल्याला पाणी देताना शक्यतो मुळीच्या ठिकाणी आपण उकरून बघतो किती वल आहे किती नाही ती. म्हणजे आपल्याला कळतं की चिकट माती राहते का अशी मोकळी माती राहते, त्याच्यावर आपण ठरवतो की बाबा पाणी किती द्यायचं किती नाही द्यायचं. परत झाडाच्यावरनं कळतं की बाबा उन्हानं किती ट्रेस आहे झाडाला काय आहे, त्याच्यावर आपण ठरवतो. म्हणजे माती थोडक्यात चेक करून आपण पाण्याचं नियोजन करतो. आणि ह्याच्यात साईजसाठी आल्याच्या पाण्याचं नियोजन महत्त्वाचं आहे. आणि पाण्याचं नियोजन असेल तर आलं लागणार नाही. आणि पाणी जर जास्त झालं तर सड लागायचे प्रमाण जास्त वाढण्याची शक्यता असते. मला सांगा की प्रत्येक सीझनला कसं पाण्याचं नियोजन असतं? किती वेळ चालू ठेवतो तुम्ही पाणी? शक्यतो पावसाळ्यात काय होतं, पाणी आपण खत खालनं सोडलं एवढंच पाणी देतो. बरं. म्हणजे आठवड्यातनं आपलं एकदा होतं. आणि आता पाऊस जसा उघडला, म्हणजे पाऊस उघडल्यावर आपलं काय होतं, आपण संध्याकाळचा अर्धा 1 तास आपलं अर्ध्या एकराला अर्धा 1 तास थोडक्यात शेड्यूल असतं आपलं पाण्याचं संध्याकाळचं. म्हणजे आपलं टेम्परेचर एकदम लो झालं की आपलं नियोजन असतं पाण्याचं. आले लागण्याचे प्रकार भरपूर व्हायला लागलेत, त्यामागचं कारण काय सांगाल आणि त्यासाठी तुम्ही कोणती काळजी घेतली? काय आहे, आलं लागण्याचं प्रमाणापेक्षा आपण जमीन बलवान केली पाहिजे. पहिल्यांदा जमीन आपली बघितली पाहिजे, ओळखली पाहिजे, नांगरट केली पाहिजे. तुम्ही डबल नांगरट केली, रान जर उन्हानं तुमचं तापलं आणि ढेकूळ फुटला तर बुरशी बऱ्यापैकी नाहीशी होती माझ्या मते तरी. म्हणजे मार्चमध्ये जर तुम्ही नांगरून ठेवले तर 2-3 महिने रान तापतं तुमचं चांगलं. परत एकदा पलटीकडे मारून डबल जर तापलं रान, उन्हानं ढेकूळ फुटला तर बुरशी नाही होती, रान पण चांगलं चालतं. जी आपली जुनी माणसं करत होती त्या पद्धतीने केलं तर मला नाही वाटत की आलं लागलं तरी एवढं वाढू शकत नाही की आली. आता काय झालंय, आलं लावायचे म्हणून बेनं घेतलंय आणि आधी 15-20 दिवस नांगरले खत टाकले, ती होऊ शकत नाही. आलं ते लागणारच काही झालं तरी. आणि आल्याला लागू नाही म्हणून पहिल्यांदा आपण काळजी घेतली पाहिजे. लागल्यावर औषध सोडण्यापेक्षा लागू नाही म्हणूनच आपण पहिल्यांदा हे केलं पाहिजे. तेव्हाच ते आटोक्यात येते, लागलं तरी आपलं कंट्रोलमध्ये राहतं.
मला सांग की आल्याची पीक आपण घेतो त्यामध्ये भरपूर रिस्क असते. काय सांगाल जे शेतकऱ्यांना आल्याचं नियोजन करायचं असेल कशा प्रकारे करावं का आपल्याला फायदा आहे का आल्याच्या शेतीमध्ये? काय आहे आल्यात महत्वाचं म्हणजे सातत्य पाहिजे. जर वर्षी एक काय होईना गाडी लावली पाहिजे शेतकऱ्याने. 5 वर्षात कुठेतरी दराचा मेळ बसून पैसे होऊन जातात. फक्त काय उत्पन्नाचं आपल्या हातात आहे, दराचं काय पुढं पण उत्पन्न काढायचं आपल्या हातात आहे. त्याच्यानुसार आपण केलं पाहिजे, किती लावलं पाहिजे किती नाही. जरा मार्केटचा अभ्यास करून आज लागण किती आहे, ह्या वर्षी किती राहील मार्केट काय. प्रत्येकाच्या गोष्टी असतात, प्रत्येकाचे ग्रुप असतात, त्याच्यात चर्चा करून ते आल्याचं नियोजन त्यांनी केलं पाहिजे. साधारणतः आपल्याला एकरी किती खर्च येतो? आपल्याला एकरी बघा 3-1 लाख रुपये खर्च येतो एकरी. म्हणजे बेणं वगैरे धरून बेणे जर महाग असली तर भरपूर खर्च आहे. म्हणजे बेणे 50-60 हजारानं असले, 50-55 हजारानं तर खर्च हा 3.5-4 लाखापर्यंत पण जाऊ शकतो. शेणखत असेल किंवा आणि शेणखत 8-9 ट्रायला एकरी पडलंच पाहिजे. म्हणजे आमच्या ह्याच्यानुसार तरी 8-9 ट्रायला पडलंच पाहिजे. शेणखत जास्त असणं का गरजेचं आहे? गरजे शेणखत सेंद्रिय कर्ब वाढला पाहिजे. ज्या जमिनीत सेंद्रिय कर्ब जास्त आहे त्या जमिनीत आलं असो किंवा ऊस असो तुम्हाला उत्पन्न जास्तच निघणार. मग तुम्ही औषधाचं शेड्यूल ठेवलं त्याच्यावर चांगलं तर अजून तो 20-30% वाढू शकतं. पण शक्यतो जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढला पाहिजे. खालनं जमिनीतून रासायनिक बुरशीनाशक टाळली पाहिजे. त्याने जीवाणू मरतात आणि जीवाणू मेले की माती कठीण झाली की पिकाला पण मार बसतो. माती भुसभुजी जेवढी असेल तुमची तेवढं चांगलं. आता यामध्ये मला सांग की यामध्ये तुम्ही सल्ला कोणाचा घेतला? म्हणजे सल्ला नियोजन तुम्हाला करताना. सांगतो, आळसनचे अक्षय पाटील असते, श्रीनाथ कृषी समूह उद्योग म्हणजे ते जोडीदारच आहेत माझे. बरं. परत सागर भगत असतील, सागर देशमुख असतील इथे पुशेगावचे, चिमणगावचे सागर भगत असतील. यांचं मोलाचं सहकार्य आहे याच्यात आपल्याला. म्हणजे खताचा असो, काय अडचण असो, काय रोग असो, आपण सांगितलं की बाबा आपल्याला लगेच औषध आहेत. त्याच्यामुळे त्यांचं सहकार्य आहे आपल्याला. महत्त्वाचं घरच्यांचं, वडिलांचं असू द्या, घरच्यांना कधी विरोध नाही की एवढा खर्च झाला आणि एवढं उत्पन्न निघेल. महत्त्वाचं ते आहे. घरातल्यांनी कधी विरोध केला नाही, वडिलांनी असो किंवा बाकीचे असतील घरातले. परत भाव आहे माझा, भावानं पण खांद्याला लावून साथ दिलेली आहे. गडी न लावता घरगुतीच आम्ही घरीच आम्ही तिघं मिळून सगळं बघतो. औषधं असो किंवा मारा खत काढण्यापासून आम्हीच लक्ष घालतो. खर्च करताना भीती वाटते का? कारण की आपल्याला आल्याचा दर फिक्स नसतो. भीती वाटते का? खर्च केला नाही, खर्च केला तर उत्पन्न आहे. आणि दुसरी गोष्ट, खर्च तुम्ही ही करू नका. त्या पीक दर नसल्यानंतर खर्च कमी आणि काय होतं, खर्च जर तुम्ही कमी केला नाही केला, विषय काय आहे, ज्या त्या स्टेजला जी ती गेलंच पाहिजे तेव्हाच ती उत्पन्न निघणार आहे. खर्च माणसाकडे आता पैसे आहेत भरपूर आणि आलं लावलं आणि तसं होऊ शकत नाही की ज्या त्या स्टेजला जे ती खत गेलं पाहिजे तेव्हाच ते आलं हे होऊ शकतं. आणि ती खर्च केलाच पाहिजे. आलं असं पीक आहे, जेवढं घालेल तेवढं खातं ती भरपूर प्रमाणात. आणि सेंद्रियावर जास्त जी लक्ष दिलं बहुतेक आल्याला त्याला रिझल्ट चांगला भेटतो रासायनिक पेक्षा. काही ठिकाणी काय होतं की खर्च भरपूर करतात शेतकरी आणि त्यानंतर दर मिळत नाही, मग ते नाराज होतात. आणि काय आहे, खर्च त्यांनी भरपूर केलेला आहे, पण ज्या त्या स्टेजला जी ती ग्रेड गेलेली नाही. तुमची लक्षात ठेवा की खत जी ती गेलेलं नाही. वाढीच्या अवस्थेत किंवा फुटव्याच्या अवस्थेत 12-61 असेल किंवा 19-19 असेल. परत वाढ बी झाली पाहिजे, फुटवा बी झाला पाहिजे, 13-40-13 असतील किंवा बांडी पाडून आपल्याला जर खाली फुगवायचं असेल तर 0-52-34 असेल. अशा प्रकारे काही ग्रेड आहेत भरपूर, जे ती योग्य काळात गेले तर ती योग्य होतं. काय आज तुम्ही जर गेला आणि जेव्हा बांडी पडायच्या टायमिंगला तुम्ही 12-61 द्यायला लागला आणि 13-40 द्यायला लागला, ती होऊ शकत नाही ना. जिथं वजन वाढायचे तिथं जर तुम्ही वाढीचे ग्रेड सोडायला लागला तर ती होऊ शकत नाही. ज्या त्या ग्रेड ठरलेल्या आहे, जसं माणसाचं नियोजन आहे तसंच पिकाचं पण नियोजन आहे. त्याच्यामुळं माणसानं काय जरा अभ्यास करून पिकाचा स्वतः नॉलेज घेतलं पाहिजे. दुकानदारापेक्षा तुम्ही तुमचं प्रॅक्टिकली राहिलं पाहिजे की बाबा काय ह्या पिकाला लागते काय नाही. त्याच्यामुळं आम्ही हे अभ्यास केलेला आहे. आज जरी आम्ही दुकानाकडे वळलो तरी सल्ला घेतो आम्ही, असं नाही. पण आपल्याला माहिती आहे आपण रानात रोज आहे काय असतं काय नाही. त्याच्यामुळे आपण बघतो सांगतो बाबा असं अडचण आहे, असंच आपल्याला द्यावं लागेल तुम्हाला म्हणून. औषधाची फवारणी असेल, शेड्यूल असतील, दोघं सगळं करत होता? हा, दोघं आम्ही तिघं आहे. वडील आहेत आमचे, वडील पण आमच्या बरोबर आम्ही तिघं मिळूनच करायचो. 3 पंप घेऊन आम्ही म्हणजे सगळं आम्हीच केलेलं आहे. आणि भरी घातली तरी खालची मातीवर आम्हीच टाकलेली आहे. म्हणजे आपल्या 6 भरी झालेल्या आहेत. भरीचा एक फायदा असा आहे की खालनं आलं कधी खाली वाढत नाही, आलं वरच्या दिशेने चढत असतं आलं. आता आपण ते बघतोय तिथलं आलं गेले, पण आपल्याला इथं भर टाकलेले दिसते. तर दादा मला दाखवा की भर किती खोल टाकलेली आहे.
किती आता ही भर बघा आज 6 भरी झालेल्या आहेत हम्म. तरी अजून खाली माती आहे. आता तुम्ही बघू शकता हे आपल्या नाही म्हटलं तरी गुडघ्याच्या आसपास खाली म्हणजे ही गेलेला आहे, हम्म. खड्डा पडलेला आहे थोडक्यात. हम्म. एवढी भर आहे हम्म. आणि आलं भरीशिवाय वाढत नाही. वर येऊन जेव्हा कोंब दिसतात आल्याची हम्म. तेव्हा भर पडलीच पाहिजे. हम्म. आलं वरच्या दिशेनेच वाढत चालतं, आलं काही खाली वाढत नाही, त्याच्यामुळे माती ही पडलीच पाहिजे. हम्म. शक्यतो भरी आणि वापसा पण येतो, मुळी तुटली की आल्याला फरक बी जाणवतो थोडक्यात. त्याच्यामुळे भरी घातलीच पाहिजे. 6 एक तरी भरी झाल्याच पाहिजे. 6 एक तरी किती किती दिवसाच्या गॅपनं ही भरलं? आपण महिना टू महिना घातलेली आहे भर. बरं जसं वाटलं आपल्याला की आलं बाबा आपला प्लॉट आता उचलायचा थांबलाय बरं. की आता वाढच होईना, बरं. की आपण भर घातलेली आहे त्याला. हम्म. मुळी तुटली की व्हायचा वापसा होत होता. हम्म. जे काय होतं जास्त पाऊस काळ झाला की व्हायचा वापसा राहत नाही, काळवाटात थोडी चुनखडी माती असल्यामुळं हम्म. पिवळसरपणा दाखवतो. त्याच्यामुळे आपण मुळी तोडायचा प्रयत्न शक्यतो करत होतो. वापशावर जेवढं रान राहील तेवढं खतं पण लागवतात आणि बरोबर चालतं सगळं. तण नियंत्रणासाठी तुम्ही काय काय करत तण आता इथं बघतोय नियंत्रणासाठी- की तण भरपूर हा, दिसतंय. तण भरपूर आहे. तण नियंत्रणासाठी आपण पहिल्यांदा ग्लायसिल फवारणी करत होतो आपण. हम्म. पण आपल्याला बेण्याला प्लॉट काढायचा होता, त्याच्यामुळे आपण ग्लायसिल बंद करून आपण बांगणीच करून घेतली थोडक्यात. आपला तो प्लॉट बियाण्यालाच गेला सगळा? हा, बेण्यालाच आपण प्लॉट घालावला. हा. बेण्यालाच प्लॉट गेल्यामुळे आपण तणनाशकाचं प्रमाण म्हणजे तणनाशक मारलंच नाही, शक्यतो मारतच नाही आपण. लयच वाटलं तर कुठं पाठात मारलं तर मारतं. काय होतं, मुळी पाठात उतरती. 6 भरी घातल्यामुळे मुळी पाठात उतरती, मुळी डॅमेज होऊ शकते आणि मुळी डॅमेज झाली की खाद्य घेऊ शकत नाही एवढ्या प्रमाणात. त्याच्यामुळे आपण टाळतो शक्यतो. दर किती मिळाला साधारण आपल्याला? आपल्याला आपण 26,000 दिलाय प्लॉट. 26,000. हा. आता इथे आपल्याला तण भरपूर दिसतंय, या मागचं कारण काय सांगाल? आता हे काय झालेलं आहे, तण याचं कारण ह्याला भर घातलेली आहे आपण. बरं. आणि भर घातल्यामुळं काय झालं, ड्रीप पाण्याचं असल्यामुळे ही तण आता येणारच. ही खोडवा असल्यामुळं थोडासा म्हणजे खोडव्याला ठेवणार आहे आपण ही वाय जरा. त्याच्यामुळं ही तण राहणारच. आता ही काढायचं आता तण ही वाय सावली पण ह्याची वाय थोडीशी झालेली आहे. काढायचं ही काढण्या वाचून राहिलेलं आहे तण. आता आपला प्लॉट भरपूर चर्चेत यायला लागलाय. काय सांगाल या चर्चेबद्दल आणि तुम्हाला कसं वाटतंय आता, म्हणजे आपण एवढं आल्याचं पीक घेऊन आपल्याला भरघोस उत्पन्न झालं यातून? नाही काय आहे, ही चर्चा त्याच्या मागं भाऊभावांचं काय झालं आता तुम्ही बघताय. भाऊभावांचं वाद जमिनीवरनं असते, ते बातम्या तुम्ही बघताय. जमिनीवरनं वाद आहेत, कुणाचं काय झालं कुणाचं काय झालं. तसं आम्ही म्हणलं आपलं काय पर्याय नाही आपल्याला शेतीशिवाय. आपण शेती म्हणजे कोण नोकरदार नाही घरात, काय नाही, आपण शेतीकडे म्हणजे बिझनेस म्हणून बघतो. त्याच्यामुळे म्हणलं आपण लय नाव झालं पाहिजे. आपल्यामुळं 4 चौघं अजून असतील, ती पण शेतीकडे वळतील आणि प्रयत्न करतील. हा, त्यांनी शेतीकडे वळावं आणि करावं. शेती भरपूर काय देऊन जाते, फक्त करणार पाहिजे. वेळेवर सगळं टायमिंगवर सगळं जर नियोजन केलं शेतीनं उत्पन्न खूप भेटतं. आणि करणार पाहिजे. शेती भरपूर काय देऊन जाते. असं काय नाही की आल्यातच उत्पन्न. ऊस आहे म्हणा, बाकीचं आहे, भरपूर असे आहेत की माणसं. पण एकजुटीनं केलं तर मला वाटतं सक्सेस शेतीत होते. आता याचं कसं नियोजन म्हटलं, हे ठेवणार आहे तुम्ही? हा, ही खोडव्याला आपण ठेवणार आहे. खोडव्याला म्हणजे अजून तसं काय नाही, जसं दराची हालचाल वाटली तर आपण काढून टाकणार आहे. काय झालं, नव्या जुन्यामुळे जरा थोडंसं आल्याला खवायचं दिवस बेकारायला लागलेत, म्हणजे नव्या जुन्यामुळं. त्याच्यामुळं आपण व्हायचं विचार करून याचं ठेवायचं की नाही ती बघायचं. आता ते बेनं तुम्ही घालवलं, त्यातलं ठेवलं का घरी? हा, घरी ठेवलं आहे आपण. त्यातलं 4 गाड्या घरी ठेवलेल्या आहेत आपण. बरं. 4 गाड्या त्यातलेच बेण्याची लागण केलेली आहे आपण. टोटल किती गाड्या गेल्या म्हणलं त्या? त्यात आपल्याला बघा 32 गाडी निघाली. 32 गाडी. 32 गाडी. यासाठी मला सांगा की तुम्ही अभ्यास वगैरे कसं केला, शिक्षण तुमचं काय झालं? माझं शिक्षण मी 11-12 सायन्सनं करून शाळेत पण कॉलेज किंवा शाळेत मी जेमतेमच, म्हणजे एवढं काय हुशार नाही की जेमतेमच. परत मी 11-12 परत BA ला ॲडमिशन घेतलं. BA झालं माझं आणि परत मी वडूजला लॅब असिस्टंट म्हणून मी कामाला लागलो 2 वर्ष. बरं. आणि तिथं थोडासा विषय काय किरकोळ कारणामुळे परत मी इकडं घरीच थांबलो. घरी मग म्हटलं शेतीच करायची. मी पण यूट्यूबला मोबाईल बघत होतो की बाबा एवढं उत्पन्न काढलं काय, कडेपूर साईड असेल किंवा तिकडे साईडला आल्याची चर्चा जास्त आहे. मग राहणं नवीन असतील काय असतील म्हणून मी काय केलं, आपल्या जमिनीत दोष आहे का माणसात दोष आहे म्हणून मी बघितलं. पण आपण प्रयत्न केला तर 100% होऊ शकते. औषधाचं नियोजन असेल किंवा सातत्यानं लक्ष ठेवलं तर 100% आपल्याला यश मिळू शकतं. त्यांच्याकडे येतं का तुमच्या दादांजवळ? मला सांगा की भाऊभाऊंचं जसं की ते म्हटले, आपण भांडणं वगैरे होताना बघतो, पण तुम्ही दोघांनी खांद्याला खांदा लावून एवढं सगळं नियोजन केलं आणि भरघोस उत्पादन मिळालं, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? भाऊभाऊने केलं तर सगळं काय होऊ शकतं हे आज करून दाखवलं सगळ्यांना.
की घरातल्यांची जर साथ असली भावाची साथ असली तर शेती करण्यात काय अडचण नाही. हम्म. की मजूर लावूनच करावं असं काही नाही. घरातले दोघं जर भाव असले तर सगळं काय होऊ शकतं. तुमचं काय झालं, तुमचं शिक्षण काय सांगाल, काय झालं तुमचं मी शिक्षण? 12वी सायन्स केली. हम्म. तिथून हॉटेल मॅनेजमेंट केलं लॉकडाऊनमध्ये. बरं. त्यानंतर मग घरीच थांबलो. हे नोकरीला असल्यामुळे मला बऱ्यापैकी आमच्या वडिलांबरोबर मीच बघावी शेती. हम्म. त्यानंतर मग ह्याचा जॉब सुटल्यानंतर मग परत आम्ही तिघांनी पण लक्ष घातलं शेतीत. घरच्यांची कशी साथ मिळाली? घरच्यांचे काय करेल त्यात साथ होती. हम्म. कधी विरोध नव्हता की बाबा हे करू नका ते करू नका. लागल तेवढं भांडवल देत होते. त्यामुळे काय अडचणच आली नाही कोणत्या गोष्टीत. आता त्यातून शिकून आता पुढे कसे तुम्ही नियोजन करणार आहात? पुढे आता ह्या आल्याला जसं नियोजन केलंय तसं ह्यापेक्षा चांगलं नियोजन करणार आहे. टार्गेट कोणतं ठेवणार आहे आता? टार्गेट तरी 4 गाड्याला आम्ही 100+ टार्गेट ठेवलेलं आहे. आता लोक वगैरे माणसं तुम्हाला भेटा येत असतील, काय असते प्रतिक्रिया, काय असते तुमची? काय आपण सल्ला चांगला देतो. मी सगळ्यांना आपली माहिती सांगतो, बाबा असं केलं पाहिजे तसं केलं, शेती केलं पाहिजे, बाबा लागल्यापासून वाचवलं पाहिजे, आलं नियोजन खताचं हे असं सल्ला देतो त्यासनी. आता आपण बघतोय की इथं तुम्ही नांगरले, आता इथं पुढं नियोजन काय असणार आहे त्यामध्ये? तिथं आता मकाच केलेली आहे. आता आपल्या घराकडे खाली आपण जिथं आलो हम्म. तिकडं आपला आला असणार आहे आता. हां. तिकडं आपला आला असणार आहे. ती रान व्हायचं आपलं असं तांबट रान आहे. बरं. आपण तिकडं नियोजन घेतलेलं आहे. इथं काय आहे, इथं रान आपलं आहे, पण ह्या मागच्या वर्षी आलं घेतल्यामुळं त्याच्यामुळे डबल आपण 3-4 वर्षाचा गॅप ठेवतो आणि मग आलं घेतो आपण त्यात. त्याच्यामुळे आता आपण खालीच घेणार आहे तिकडे घराकडे आपण जिथून आलो तिथं. आल्यावर आलं घेतलेलं चांगलं असतं का? 3-4 वर्षात तरी गॅप असावा आल्याला. बरं. काय जिथं आलं लागतं म्हणा ज्या ह्याच्यात त्याची बुरशी का होईना पण थोडा फरक पडतो, उत्पन्नाला बी फरक पडतो. जसं नवं जोमानं जसं येतं तसं येऊ शकत नाही. त्याच्यामुळं 3-4 वर्ष गॅपवर ठेवलं पाहिजे रान. मग ऊस करा किंवा आपलं तुम्ही हरभरा करा, काय तुमच्या असतील पिकं ती करून घ्या. काही जणांजवळ भांडवल नसतं म्हणून ते रिस्क घेत नाहीत आणि मग बघतात ते ऊस शेती असेल अशी बाकीच्या पिकांकडे ते वळतात. काय सांगाल आल्या पिकाबद्दल? आल्याची शेती करणे योग्य आहे का, त्याच्याबद्दल काय सांगाल? आल्याचं काय भांडवल असेल तरच आल्याकडे वळावं माणसानं. आणि जर काय असतं प्रत्येकाला दोघात लावायचं, ती एक त्यांना तसं जरी केलं तरी चालेल, पण शक्यतो भांडवल असलं तरच आल्याकडं वळावं. नाहीतर ह्याच्यातनं भांडवल नसेल तर काय उपयोग नाही. खर्चिक पीक आहे, भांडवल जर असलं तर लक्ष पाहिजे आपलं, लक्ष पाहिजे आणि महत्वाचं खर्चिक पीक आहे. ऊसाला बिसाला थोडंफार इकडे तिकडे चालून जातं, पण हे आल्याचं कसं आहे, जसं लागालागी झाली तरी ती कंट्रोल होऊ शकत नाही एवढी. मापात म्हणजे राहू शकते. त्याच्यामुळं भांडवल असेल तर याच्याकडे उतरावं. सांगू शकतो ज्याला जास्त उत्पन्न काढायचे की बाबांनो पैसे दर कमी असला पैसे जर व्हावं वाटत असेल तर त्यानं भांडवल असेल तर शेत उतरावं. नाहीतर शक्यतो ज्याला बाबांनो लावायचे त्याने 10-15 हजारानं बिन असेल तर त्याने ट्राय करू शकता की बाबांनो लावलंच पाहिजे, एखादी गाडी लावलीच पाहिजे. असं नाही की बरं त्यानं बघत बसलं पाहिजे दुसऱ्याचं पैसे झालं ना आपण 10-15 हजारानं. मी तर म्हणतो भरपूर तवा आलं लावलं पाहिजे माणसाने, तर त्यातनं काहीतरी होऊ शकतं. 30-40 हजारानं बिन घेऊन परवडत नाही आलं. आपलं टोटल किती क्षेत्र आहे सगळं मिळून? म्हणजे हे क्षेत्र आपल्याला माहिती आहे, सगळं मिळून टोटल किती आहे बाकीचं? 12-13 एकर क्षेत्र आहे आपल्याला. आणि त्यामध्ये हे आल्याचं नियोजन किती क्षेत्रात आहे? आल्याचं नियोजन बघा आता हे 26-27 गुंठ्याचं रान आहे आणि आता जे आहे ते आपलं 2 एकराचं नियोजन आहे आल्याचं. चालेल दादा, तुम्ही सुंदर माहिती दिली आणि तुम्ही जे भरघोस उत्पादन मिळालं आहे आले पिकातून, बरेच शेतकरी लोक असतील त्यांना तुमच्या या सल्ल्याचा, तुमचं जे नियोजन तुम्ही केलं आहे त्याचा भरपूर असा फायदा होईल. हे व्हिडिओ बघून पण काही जण आले शेतामध्ये आले पीक लावायला बघतील, त्यांना काय सांगाल तुम्ही? व्हिडिओ बघून आले आपण शेती केली पाहिजे का? व्हिडिओ बघून भांडवल असेल, तुमचं सातत्य जर असेल, लक्ष द्यायचं असेल. नाहीतर व्हिडिओ बघून काय होतं, माणूस बघतो की व्हिडिओ मागचा त्याला संघर्ष माहीत नसतो काय आहे काय नाही ती. त्याच्यामुळं तो व्हिडिओ बघितला असेल आणि जर करायचं असेल तर ती 100% त्यानं वाहूनच घेतलं पाहिजे. त्याशिवाय आधी त्यानं अभ्यास केला पाहिजे आल्याचा, बाबा काय लागतं काय नाही. ज्या माणसाने आलं भरपूर काढले त्याची माहिती घेतली पाहिजे, त्यांनी काय गेलेलं काय नाही, तरच सक्सेस होऊ शकतात. आणि एका वर्षात कोण सक्सेस होत नाही, 2-3 वर्ष खावे लागतात. स्वतः प्रॅक्टिकली व्हायला लागतं, तेव्हा त्यातले खचाकोना कळून आपलं उत्पन्न निघतं. व्हिडिओ बघून पण प्रॅक्टिकल नॉलेज जोपर्यंत आपल्याला येत नाही तोपर्यंत काय होतं, थोड्याशा क्षेत्रामध्ये केलेलं ठीक आहे. थोड्याशा 1-2 गाड्या ठीक आहे. जर जास्त लावत असेल त्याला तुम्ही 2-3 वर्ष त्यात काढा आणि मग 4-5-6 गाड्याचं नियोजन करा तुम्ही.
आज मी जरी चार गाड्या लावणार असले तरी मला रिस्क थोडी मनात आहे की बाबा नो आपलं आलं लागल्यावर काय होईल आणि काय नाही. आणि महत्वाचं आपण तसं नियोजन केलेलं आहे. आता बघू आपण कसं काय होतंय ते. चालेल दादा, तुमच्या पुढच्या वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप धन्यवाद. सुंदररित्या तुम्ही माहिती दिली. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीस. धन्यवाद.